रायगड विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये बंडखोरीची चिन्ह सध्या दिसत आहेत। कारण महायुतीमध्ये रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे। त्या जागेवर सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली आहे। तसंच शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा पाठबळ असल्याचंही तटकरे म्हणाले। मात्र शिवसेनेच्या भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आणि महेंद्र दळवींच्या कन्येनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे। एकीकडे शिंदेंनी युती धर्म पाळण्याच्या सूचना दिल्यात तर दुसरीकडे भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नका अशा सूचनाही दिल्यात। त्यामुळे रायगडमध्ये शिवसेनेच्या भूमिकेमुळे सगळ्यांचंच लक्ष तिकडे लागलेलं आहे। दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। साराचा शेवट गोड झालाय। ज्या अर्थी महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेतच्या उमेदवाराला महायुतीने मान्यता दिली, म्हणून मी मगातपासून वारंवार ते सांगतोय काय त्यांचे समज गैरसमज असेल का हरकत असेल तर बसून चर्चा करून मार्ग निघेल। असं अनेक वेळेला होत असतं।